वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचं नेक्स्टवाला लेक्चर आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण मॅक्झिमा आणि मिनिमाचे न्यूमेरिकल सॉल्व केले. आजच्या लेक्चरमध्ये तेच न्यूमेरिकल कंटिन्यू करू. मग अशा प्रकारचा न्यूमेरिकलच्या एक्झाममध्ये 4 to 6 मार्क्ससाठी विचारला होता. एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि हा न्यूमेरिकल मोस्टली ते व्हॅल्यू चेंज करून विचारला होता. म्हणजे ते 100 दिला आहे, कधी 80 दिला असेल किंवा 120 दिला असेल, फक्त व्हॅल्यू तिथे चेंज करतील. बघा हा न्यूमेरिकल सॉल्व करू. प्रॉब्लेम बेस्ड ऑन मॅक्झिमा अँड मिनिमा. Divide 100 into 2 parts such that product is maximum. बघा 100ला अशा प्रकारे डिवाइड करायचं आहे का त्याचा प्रोडक्ट मॅक्झिमम आला पाहिजे. प्रोडक्ट म्हणजे काय, त्यांचं मल्टिप्लिकेशन काय आलं पाहिजे, मॅक्झिमम आलं पाहिजे. हा न्यूमेरिकल सॉल्व करू. सोल्युशन. मग असेच तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट हवे असतील तर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाराष्ट्र ई अकॅडमी, ते टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्याची लिंक तिथे डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तसेच तुम्हाला MSBTचा सिलेबस, क्वेश्चन पेपर अँड सोल्युशन अँड सब्जेक्टचा फुल्ली रेकॉर्डेड कोर्स हवा असेल, तसंच बेसिक सायन्सची MCQ टेस्ट सिरीज हवी असेल तर आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. त्याची लिंकसुद्धा तिथे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा डिवाइड 100 into 2 parts सच दॅट प्रोडक्ट इज मॅक्झिमम. तर आपल्या वर्ड फॉर्ममध्ये दिलेलं आहे, वर्डिंगमध्ये दिलेलं आहे. त्याला आपल्याला नंबर्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. ते काय घेतलं आहे, 100ला अशा प्रकारे डिवाइड करा का त्याचा प्रोडक्ट मॅक्झिमम आला पाहिजे. आता इथे एक्झाम्पलसाठी एक लाईन मी डायग्राम ड्रॉ करतो. बघा हा पॉईंटला नाव दिलं A, ह्या पॉईंटला नाव दिलं B. हे टोटल किती आहे तुमचं 100. टोटल किती आहे 100. टोटल किती आहे 100. आता याला अशा प्रकारे डिवाइड करायचं, याचा प्रोडक्ट मॅक्झिमम आला पाहिजे. आता A पासून मी ॲज्युम करतो हे डिस्टन्स आहे जिथे X. हे डिस्टन्स किती आहे X. याला एका पार्टमध्ये डिवाइड केला तर आता किती तो माहिती नाही, म्हणजे त्याला X ॲज्युम केलं. एक पार्ट किती झाला, X झाला. आता जो रिमेनिंग पार्ट आहे तो किती असेल, हा पार्टसुद्धा आपल्याला माहिती नाही किती आहे. तर रिमेनिंग पार्ट किती असेल बघा, 100मधनं X गेला तर किती जाईल 100 - X. टोटल किती 100. तर काय होईल इथे 100 - X. अरे एक पार्ट किती आहे तुमचा 100, दुसरा पार्ट किती आहे तिथे 100 - X. आता बघा आता हा न्यूमेरिकल एकदम सिंपल आहे. डिवाइड 100 into 2 parts सच दॅट प्रोडक्ट इज मॅक्झिमम. आता बघा या दोघांचा प्रोडक्ट काय, म्हणजे एका पार्टचा प्रोडक्ट आणि दुसऱ्या, एक पार्ट आणि दुसरा पार्ट, या दोघांचा प्रोडक्ट काय आहे तर मॅक्झिमम आला पाहिजे. म्हणजे प्रोडक्ट म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. प्रोडक्ट म्हणजे काय P. एक पार्ट तुमचा किती आहे X इंटू नेक्स्टवाला पार्ट तुमचा किती आहे 100 - X. तर P इज इक्वल टू बघा Xने आतमध्ये मल्टिप्लाय करू, X इंटू तो प्रोडक्ट म्हणजे का दोघांचा गुणाकार आहे. X इंटू 100 का होईल 100X, मायनस साईन. X इंटू X का होईल X². X इंटू X का होईल X². बघा हे तुमचं इक्वेशन म्हणलं. आपलं जे वर्डिंग फॉर्ममध्ये दिलं होतं आपण त्याला नंबर फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आता आपल्या स्टेप्स फॉलो करू. स्टेप 1 बघा, स्टेप 1 आपली काय आहे, स्टेप 1 P आपल्याला दिलेला आहे. प्रोडक्ट 100X - X². याला डिफरन्शिएट करू सर्वात पहिले. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू X. d/dx P इज इक्वल टू d/dx 100X - X². इथं P मल्टिप्लाय होईल. dp/dx इज इक्वल टू बघा ब्रॅकेट ओपन करतो इथे, d/dx 100X - d/dx X². तर इथे तुमचं dp/dx. बरं मागच्या या न्यूमेरिकलमध्ये Y घेतलं होतं कारण Y दिलं नव्हतं. आपण इथे फक्त नाव काय दिलं, P म्हणजे प्रोडक्ट नाव दिलं. तिथे Y घेतलेलं कारण मोस्टली आपण न्यूमेरिकल Y घेऊनच सॉल्व करतो. इथे त्यांनी सांगितलं आहे बा प्रोडक्ट आहे म्हणून P घेतलं. असं गरजेचं नाही, तुम्ही पाहिजे ते नोटिफिकेशन इथे यूज करू शकता. आता बघा 100 तुमचा कॉन्स्टंट आहे, त्याला साईडला ठेवलं. d/dx ऑफ X, Xची डेरिव्हेटिव्ह काय आहे इथे 1, देन मायनस साईन. बघा d/dx X². बघा x⁻n चा फॉर्म्युला. X² डेरिव्हेटिव्ह काय असते 2x. X² डेरिव्हेटिव्ह काय असते 2x. dp/dx इज इक्वल टू 100 इंटू 1 का होईल 100 मायनस 2 इंटू X का होईल 2x. बघा हे झालं तुमचं फर्स्टवाला इक्वेशन. हे झालं फर्स्टवाला इक्वेशन. बघा आपली स्टेप 2 काय आहे, स्टेप 2
आपण काय करतो dp/dx इज इक्वल टू 0 घेतो. स्टेप 2 मध्ये काय घेतो, जसं लास्ट न्यूमेरिकलमध्ये dy/dx इज इक्वल टू 0 घेतलं होतं, इथे काय डेरिव्हेटिव्ह 0 घेतो. मग इथे काय होईल, 0 घेतल्यानंतर 0 इज इक्वल टू 100 मायनस 2x. मग इथे 0 घेतलं, 0 इज इक्वल टू 100 मायनस 2x. मग 2xला इकडे शिफ्ट केलं तर काय होईल, पॉझिटिव्ह. बरं, लेफ्ट साईडला शिफ्ट केलं तर काय निगेटिव्हचं पॉझिटिव्ह होईल. 2x इज इक्वल टू 100, x इज इक्वल टू 100/2. बघा 2ला इथे मल्टिप्लाय केलं सेम इक्वेशन भेटते, म्हणजे 2 तुमचा डिवाइडला आला. मग एक्सची व्हॅल्यू किती आहे, 50. बघा तुमची एक्सची व्हॅल्यू किती आली, 50 आली. बरं, एक्सची व्हॅल्यू किती आली, 50 आली, म्हणजे आपल्याला पॉईंट्स भेटले. स्टेप 3. स्टेप 3 मध्ये काय करता येईल, अगेन डिफरन्शिएट करायचं इक्वेशन 2ला. तर इक्वेशन 2 लिहून घेतो, dp/dx इज इक्वल टू 100 मायनस 2x. 100 याला अगेन डिफरन्शिएट करायचं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग इथे काय येईल, d/dx, इथे तुमचं dp/dx आहे तसंच, अगेन इथे d/dx तुमचं आहे तसंच, इथे काय 100 मायनस 2x. बघा d/dx बोथ साईडला घेतलं, इथे काय होईल d²p, इथे काय होईल dx स्क्वेअर. मग ब्रॅकेट ओपन करतो, d/dx 100 मायनस d/dx 2x. आता बघा एनी कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह काय येते, 0 येते, देन मायनस साईन. 2 कॉन्स्टंट आहे, त्याला बाजूला ठेवलं. d/dx ऑफ x, एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1, एक्सची डेरिव्हेटिव्ह का असते 1. आता बघा d² p अपॉन dx स्क्वेअर इज इक्वल टू, बघा 2 × 1 का होईल, बघा इथे 0 तुमचा आहे तसंच मायनस साईन. 2 × 1 का होईल 2, 0 मायनस 2 का होईल -2. बघा ॲक्च्युली हे सिम्पल इक्वेशन होतं. जसं लास्ट न्यूमेरिकल जेव्हा सॉल्व केलं तेव्हा आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं होतं. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं नाही, कारण सिम्पल इक्वेशन दिलं होतं. डायरेक्टली एक्सची व्हॅल्यू भेटली. नंतर डायरेक्टली तुम्हाला इथे बघा आता d²p अपॉन dx स्क्वेअर, तसं तिकडे d²y अपॉन dx स्क्वेअर आलं होतं. व्हॅल्यू किती आली, निगेटिव्ह आली. बघा -2 आली, म्हणजे काय झाली, 0 पेक्षा छोटी आली. मग आपण त्या पॉईंटला काय बोलतो, पॉईंट इज मॅक्झिमा, पॉईंट इज मॅक्झिमा. बरोबर, हा तुमचा काय झाला, ही कंडिशन सॅटिस्फाय होते. d²p अपॉन dx स्क्वेअर, -2 आली, म्हणजे व्हॅल्यू 0 पेक्षा छोटी आली. त्या पॉईंटला आपण काय बोलतो, पॉईंट इज मॅक्झिमा. फॉर, बघा आता म्हणजे अर्थ काय, आपली एक्सची व्हॅल्यू एकच आहे. फॉर x इज इक्वल टू 50, फॉर x इज इक्वल टू 50, हा तुमचा एक पार्ट झाला. दुसरा वाला पार्ट तुमचा काय बघा, नेक्स्ट पार्ट काय आहे बघा, इथे 100 मायनस x. बरोबर, एक पार्ट तुमचा काय x आहे, एक्सची व्हॅल्यू किती 50 आहे. दुसरा वाला पार्ट काय 100 मायनस x, म्हणजे दुसरा वाला पार्ट पण किती होईल, 50 होईल. बरोबर, दुसरा वाला पार्ट किती होईल, 50 होईल. म्हणजे फॉर 50, 50 म्हणजे 2 पार्ट झाले. एक पार्ट किती झाला 50, दुसरा पार्ट पण किती झाला 50च झाला. बघा ह्या न्यूमेरिकलमध्ये समजा 120 असतं, तुमचं आन्सर 60 आलं असतं. 80 असतं, आन्सर तुमचं 4040 असतं. फॉर 50, 50 द पॉईंट इज मॅक्झिमा इफ डिवायडेड इन 2 पार्ट्स. डिवायडेड इन 2 पार्ट्स. बघा असं सेम न्यूमेरिकल एक्झाममध्ये येतो, फक्त व्हॅल्यू चेंज असतात. सिम्पली तुम्हाला फॉलो करायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक रेक्टँगलचा एक न्यूमेरिकल आहे बघा, तो रेक्टँगलचा न्यूमेरिकल सुद्धा तुम्ही सॉल्व करा. एक वायर दिलेली आहे, वायरला रेक्टँगल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलेलं आहे. आपलं जे दुसरं चॅनल आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग अकॅडमी, तिथे मी तो ऑलरेडी अपलोड केलेलं आहे. 36 सेंटीमीटर वायर असं जे न्यूमेरिकल आहे, किंवा बेसिक मॅथमॅटिक्स इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज तिथे सुद्धा बनवलेली आहे. तिथे तुम्ही ते काही तिथले व्हिडिओ लेक्चर फॉलो करू शकता. आणि यामध्ये काय डाऊट असेल तुम्ही जरूर मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि मी शिकवलेलं समजलं असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. साईडला जे बेल आयकॉन बटन ते प्रेस करा, म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले भेटेल. थँक्यू.